स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी पंजाब शिवसेनेच्या दावणीला बांधला. जिल्हाध्यक्ष शहराध्यक्षांवर गंभीर आरोप. जालना महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली असून स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनीच पक्षाला शिवसेनेच्या दावणीला बांधल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील काँग्रेस उमेदवारांनी केलाय. दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजता घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, रशीद पहलवान, राजेंद्र देशमुख आणि अतिक खान यांच्यावर थेट आरोप करण्यात आले. पत्रकार परिषदेत आरोप करताना सांगण्यात आलं की काँग्रेसकडून निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना डावलून जाणीवपूर्वक अशा उमेदवारांना तिकीट देण्यात आलं, ज्यांचा पराभव निश्चित होता. वरिष्ठ पातळीवरून शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांनाही स्थानिक नेत्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. हे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर संबंधित नेत्यांनी चक्क काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरोधात प्रचार करत शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी काम केल्याचा आरोप करण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर पैशाचं वाटप झाल्याचाही आरोपही यावेळी करण्यात आला. जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, रशीद पहलवान, राजेंद्र देशमुख आणि अतिक खान हे जाणीवपूर्वक काँग्रेस पक्ष कमकुवत करण्याचं काम करत असून त्यांच्या कारभारामुळे जालना महापालिका निवडणुकीत पक्षाचं मोठं नुकसान झाल्याचं सांगण्यात आलं. याच पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक जागृती यादव, विनोद यादव आणि अभय यादव यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अशा अनेक नेतृत्वाखाली पक्षात काम करणं अशक्य असल्याचं सांगितलं. त्यामुळे आपण काँग्रेसचा राजीनामा देऊन लवकरच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. या आरोपांमुळे जालना जिल्ह्यातील काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष उघड झाला असून महापालिका निवडणुकीनंतरही राजकीय वातावरण तापलेच राहण्याची चिन्हे दिसत आहेत. माझा मागणी एकच आहे की काँग्रेस पक्षाचे जे पदाधिकारी आता सध्या पदावर कार्यान्वित आहे त्यांना त्वरित इस्तीफा द्यावे, राजीनामे द्यावे आणि यानंतर पुन्हाही पार्टीचे जे कार्यकर्ते काँग्रेसचे त्यांच्यावर अन्याय करू नये. कारण जे आमच्यावर अन्याय झालेला आहे, जे निष्ठावंत होते त्यांच्यावर त्यांनी अन्याय केलेला आहे. म्हणून या काँग्रेस पक्षाचे जे पदाधिकारी आहे त्यांचा मी निषेध व्यक्त करतो. त्यांनी काँग्रेस संपवण्यासाठी एवढे मोठे प्रयत्न केले की त्यांनी शिवसेना काँग्रेस ही बी टीम झालेली आहे. कारण लोकसभेच्या टाइमात ते जेव्हा खासदार साहेब आमच्या बूथवर आलते राष्ट्रीय विद्यालयात, त्यावेळेस अर्जुनराव खोतकर हे त्यांच्या सोबत होते आणि मागून ते सांगत होते की याला पाडा, मी तुमच्या सोबत आहे, असे त्यांनी उद्गार काढले होते. म्हणून आता आम्हाला पाळण्यासाठी त्यांनी आमचे जवळचे भाचे आमचे यांच्या समोर आम्हाला उभं केलं आणि विनाकारण आमच्या आपसात भांडणं लावण्याचं काम केलं. नेमका आपल्याला त्रास देणाऱ्यांमध्ये कोण कोण जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राजेंद्र दळे, कल्याण दळे, राजेंद्र राग, पहलवान, अतिक खान, कल्याण काळे आणि असे गणेश पाटील प्रदेश सचिव हे आमच्याला विरोध